तुझं काय आहे? अगं बोल ना. एवढं रोड भर चालूनच आता हालत खराब झाली आहे. वरती चढून काय होईल. स्टार्ट केलाय आणि 100 पायऱ्यांमध्येच दम खूप झालाय. चाललं गाईस, कुठे चाललोय दीदी? लेट्स सी. वी आर एक्साइटेड. तर आता आम्ही आहोत दादर स्टेशनवर आणि 9:30 पर्यंत आमची ट्रेन निघेल आणि रात्री 12 पर्यंत आम्ही पोहोचू. आणि फर्स्ट टाइम चाललोय आम्ही गुजरातला आणि तिकडचं काहीच माहीत नाहीये अजून. तिकडे स्टे साठी आम्ही काही ऑप्शन्स बघितले नाहीयेत. आता रात्री 12 वाजता तिकडे आम्ही पोहोचल्यानंतरच आम्हाला काहीतरी बघावं लागेल. मिळेल नाही मिळेल बघू. पण खूप एक्साइटेड आहोत आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड तर मी द्वारकाधीश टेम्पलला जायसाठी आहे. आणि अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतक्या लवकर आम्हाला तिकडे पण तो बोलवेल. बघू आता कसं होतं. या ट्रिप मध्ये, या टूर मध्ये काहीतरी वेगळं पण आहे आमच्याकडे. वेगळं म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम कुठेतरी लॉंग जर्नी करतो. याआधी आम्ही शिर्डीला जर्नी केलेला सोबत. तर आता आम्ही अपग्रेड केलंय दिवस. आता गुजरातला चाललोय आम्ही. शिर्डीला लास्ट टाइम आम्हाला मजा आलेली. आता गुजरातला बघू. एक्साइटेड काय होईल बघू पुढे. पहिल्यांदा चाललोय गुजरातला. तू आता इकडे जायसाठी सगळ्यात एक्साइटेड कुठे जायसाठी आहे? मी द्वारकाला जायला एक्साइटेड आहे. अजून मी देवीला पण पहिल्यांदा चाललोय. देवी पण पहिल्यांदा बघायला चाललोय. तर चाललोय आता बघू काय. बघू आपण सगळेच पहिल्यांदा चाललोय ना. आपण पण तर पहिल्यांदा चाललोय की नाही. ठीक आहे चलो मम्मीशी बोलूया आता. छान वाटतंय, खूप छान. आणि ते पण मुलींबरोबर आमच्या देवी दर्शनाला जातोय. माझं तर खूप वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण व्हायला आता. आणि ते जर्नी मुली स्टार्ट करतात करतात पूर्ण. हे आम्हाला आता सिद्ध झालंय. आता माझ्या मुली मोठ्या झाल्या तर त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आमचं ही ट्रिप सक्सेस केलेली आहे. तर आम्ही खूप खुश आहोत. We are ready to go. तर आता ट्रेनमध्ये आपण आलोय आणि 9:30ची ट्रेन आहे. पण 8:45लाच ती ओपन केलेली आहे. आणि आम्ही आता सगळं सामान वगैरे सेट केलंय इकडे. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करू छान. The next day. हॅलो गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही नेहमीप्रमाणे लेट उठलोय. आता आम्ही दर्शनासाठी चाललोय देवीच्या. बेसिकली आम्ही आमच्या कुलदेवीचं दर्शन करायसाठी आलोय आणि बाकी पुढचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला मी सांगेनच. तर आता आम्ही रस्त्यात पहिले ब्रेकफास्ट करणार आहोत गुजराती टाईपचा आणि त्यानंतर मग आम्ही वरती चढायला चालू करणार आहोत. 950 स्टेप्स आहेत. सो विश मी लक. आम्ही खरं तर 4 वाजता उठूनच जाणार होतो. ऊन सनराईज व्हायच्या आधीच आम्ही प्लॅन केलेला की 4 वाजता उठून मस्तपैकी आम्ही चढू आणि 7 पर्यंत आमचं कंप्लीट होणार होतं. पण ॲज युजल उशिरा उठल्यामुळे आता 10:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय. तर आम्हाला 1-1.5 तरी वाजेल पूर्ण वरती चढायला. बघू आता किती एनर्जी आहे आणि किती वेळात आम्ही कंप्लीट करतोय. आणि सोबत सगळे पण आहेत त्यामुळे थोडं टेन्शन पण आहे. जर आम्ही दोघीच असतो तर कसं तरी आम्ही मॅनेज केलं असतं. पण सगळे असतात तेव्हा थोडंसं टेन्शन पण असतं की अरे आपल्यापेक्षा त्यांना सांभाळायचं, त्यांची पण काळजी घ्यायची. बघू. आणि सगळं परफेक्ट झालं पाहिजे. फक्त हेच नाही तर इथून पण नाही, इथलं दर्शन झाल्यानंतर पण पुढचं सगळं आयटिनरी आहे ते त्यावेळेस सगळं झालं पाहिजे ह्याचा लोड.
बघू आता कसं होतं ते, तुम्हाला हळूहळू अपडेट देतच राहू. आता उत्सुकता आहे देवीच्या दर्शनाची. आता निघालोय, फक्त देवी माता आम्हाला एनर्जी देऊ की आम्ही पटापट राधा राणी, देवी माता, चामुंडा माता. जो प्लॅन केलेला तो सक्सेस नाही झाला, सकाळी 4 वाजता निघायचा. तर आता ही एवढी हीट आम्हाला बेअर करावीच लागणार आहे. टेन्शन पण आलंय खूप. 2 तासाचा ट्रेक 6 तासात केलाय. मी तर एकच ट्रेक केलाय आई. तू कोणते कोणते ट्रेक केले? बरेच केले. कळसुबाई, हा कोकणकडा, कळसुबाई पण केलाय. मग दादूला काय चढायला होणार नाही प्रॉब्लेम. हे गेटच्या वरती तुम्हाला ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत, मम्मी मला त्या बघूनच भीती वाटते. ठीक आहे, पण मुळगावला तसंही आपण चढलो होतो. आपण 950 स्टेअर्स चढणार आहोत. एंट्रन्सच्या हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या एक्झॅक्ट या साईडला सेम टेम्पल आहे. म्हणजे जे लोक वरती 950 स्टेअर्स चढून जाऊ शकत नाही त्या लोकांसाठी हे टेम्पल आहे. तर मग जे लोक नाही चढत ते लोक या टेम्पलमध्ये दर्शन घेतात. रोडभर चालूनच आता हालत खराब झाली आहे. वरती चढून काय होईल. आता आम्ही सुरुवात करतोय, त्याच्या आधी थोडंसं रेस्ट करतोय, प्रिपेअर होतोय, माइंडसेट करतोय. तू तयार आहे का? येस ब्रो. हिमालय पर्वत ट्रेक केले त्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आलाय की येस आय कॅन डू इट. लेट्स सी. स्टार्ट केलाय आणि 100 पायऱ्यांमध्येच दम खूप झालाय. इकडे सगळे अजून भरपूर खाली आहेत आणि मी वरती आहे. कसं चढणार आहे. तर हे लोक पोहोचलेत. काय नाही होईल होईल. 2000 years later. इकडे आता ना आम्ही थकलोय खूप, तरी एवढं चालत आलोय. मम्मी तुला काय होतंय? मम्मी काय इकडे बघ, तुला काय वाटतंय? काहीच नाही. चल मग. तर आपण एवढ्या वर आलोय आणि आम्ही परत बसलो. करतोय पायऱ्या उतरायचं. आता वाजले आहेत 2. आता आम्ही बघतो की उतरायला किती वेळ लागतो. चढायला तर आपल्याला 55 मिनिट्स लागलेले, उतरायला थोडा कमी वेळ लागेल. बघूया. तर आता आपण आलोय ज्योतिर्लिंगला, नागेश्वर ज्योतिर्लिंग, जे की 12 ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. यही है क्या? तर आता आम्ही आहोत गोपी तलाव मंदिर. आम्ही आता मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता तलावाजवळ